टू द न्यू ब्लॉग. आणि सकाळची सुरुवात मस्त अशी सुजलेल्या चेहऱ्याने झाली आहे, कारण हा पूर्ण भाग सुजला होता, पूर्ण दिसत असेल. हायलाईट होतो मी लाल लाल झालं पूर्ण. आणि डोळे पण, कारण का सर्दी झाली आता मला. कारण का मी काल म्हटलं होतं की मला डोळ्याला इचिंग व्हायला लागेल किंवा असं सर्दी होतं, तर खूप भयानक सर्दी झाली आहे. सो मम्मीने त्यांच्यासाठी चहा ठेवला होता, सो त्यातून मी असं थोडंसं घेते. अद्रकवाला तो पण चहा, तर तो चहा घेऊन टाकते. त्यानंतर मग नाश्ता करेल, कारण आता चहाची जास्त गरज आहे मला. सो झालं आहे आता सगळं आवरून. आज काय जास्त काही नाही आहे, सो ते पटपट आवरून घेतलं. नाश्ता वगैरे झाला, घर वगैरे झालं. सो आता म्हटलं हे पिंपल आहे ना खूप जास्त दिसते आहे आणि दुखते पण आहे, आणि त्यात सर्दी डोळा सगळं खाजवतं. सो त्यामुळे म्हटलं क्रीम लावून घेऊ. म्हणजे दिवसातूनही 3दा लावायची आहे. ॲक्च्युली मलाच काही काम नव्हतं. मी काय केलं त्या दिवशी, मला पिंपल आलेला होता, सो मी हा पण फोडायला घेतला. हा काय फुटला नाही. सो मला इथे आहे ना थोडेसे असे आले होते, थोडेसे छोटे छोटे. सो मी काय केलं, खूप असं फोर्सफुली दाबलं आणि त्यातून आहे ना थोडंसं असं आलं, थोडंसं बाहेर पर्स टाईप. सो त्यानंतर आहे ना हा एवढं सुजला आहे कालच्या काल, आणि खूप जास्त दुखतो आहे तो. सो आता मी बसते एडिटिंग करायला. आपला कालच्या रात्रीचा व्लॉग एडिट करायचा बाकी आहे. सो एडिट किती कंप्लीट करून घेते, म्हणजे कसं आपल्याला वेळेत, आपल्याला जे आपल्या वेळेतच आपल्याला तो व्लॉग अपलोड करता येईल. सो आता 2:15 वाजत आले आणि आई आणि आत्या जस्ट आल्या. सो मी आता त्यांच्यासाठी बनवते अंडा भुर्जी. सो इथे मी सगळं कट करून ठेवलं आणि आता अंडा भुर्जी करून घेते. आमचं जेवण बाकीच, आम्ही पण जेवलेलो नाही आहे. ही आयडिया मला यांनी दिली, पण मोबाईल जर पडला तर गेमच आहे. कशी वाटली मग अंड्याची चटणी? खूप दिवसानंतर मी खाणार आहे मॅगी. अनहेल्दी पण माय फेवरेट. काहीच नाही करू शकत. सो गेली 1.5 तासापासून मी एडिटिंग करत होते आपली. सो आता एडिटिंग कंप्लीट झाली आहे आणि आई, आत्या आणि मम्मी बाहेर बसल्या, थोडंसं गप्पा मारतात. सो मी म्हटलं आताच एडिटिंग करून झाली, सो थोडा वेळ झोपावं, कारण का
आरामच झाला नाही आहे, कारण का दिवसभर म्हणजे काही काम नव्हतं, पण मग थोडंसं माझे पर्सनल काही कामं होते, सो ते करून घेतले. आणि हे याच्यामुळे अजून थोडंसं वीक वाटलं जातं आहे. सो आता थोडंसं एक नॅप घेते, पॉवर नॅप. त्यानंतर आपला व्लॉग अपलोड करते आणि मग त्यानंतर बघूयात काय, कारण आत्ता सांगून ठेवायचं आणि परत त्या गोष्टी झाल्या नाही तर मग चांगलं नाही वाटत. सो चला आता मी थोडंसं एक छान नॅप घेते. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. जसं संध्याकाळ झाली आहे, माझी झोप पण झाली पूर्ण, तर खूप भारी वाटतं आहे. थोडं सुरलेलं पण ठीक आहे. सो मी आता चहा ठेवून दिला आहे आणि आता मी कट करते आहे भेळ. भेळ घरामध्ये आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडते. तर चला भेळ कट करून घेऊ आणि मग चहा घेऊ. मी कैची घासायला टाकली होती पण भेटत नाही. मी दुपारी जी एडिटिंग करून झोपलेली, मी ते आता 5 वाजता उठते. इतकी झोप आलेली होती. झोपते ते ठीक आहे, सेकंडरी विषय तो, पण मला खूप कष्ट झालं होतं. अशा काही गोष्टी झाल्या ना तर मला खूप वेगळाच येतो. बोलण्यामध्ये, टोनिंगमध्ये खूप चेंजेस येऊन जातात. दिसतच नाही. शॉर्ट आत्यांकडे भेळ कालवायला दिली मी. आता मोबाईल पडेल मला अशी शक्यता वाटते, कारण का मी कुठेही ॲडजस्ट करते मोबाईल, लिटरली कुठेही. सो आता मला असं वाटतं माझा मोबाईलचे दिवस घेतले भरलेत. ठीक आहे, आता इथे चहा झाला माझा. चहा काढून देते आणि आपला ब्लॉग अपलोड करते. सो आता मम्मीने तिथे गेले तर हॉस्पिटलला, आणि आता मी लवकर स्वयंपाकाला लागून घेते, कारण का हे येण्याची वेळ झाली आहे आणि यांना आल्याला भूक कंट्रोल होत नाही. कारण का दिवसभर ते एकदा टिफिन दिला की दिवसभर काही खात नाही, तोंडात घालत नाही हात, कारण का ॲसिडिटी खूप जास्त होते. सो लवकरात लवकर मी स्वयंपाक आटपून घेते. आणि आज मेन्यूमध्ये आहे स्पेशल, आज वरण भात, भाकर आणि भजे. सो चला पटकन करून घेऊ. जास्त वेळ तर नाही लागणार, पण होपफुली अजून थोडेसे कामं खूप पेंडिंग आहेत. सकाळपासून बसलेली होती मी, म्हटलं काही काम नाही आहे, पण नंतरचे कामं वाढले आहेत. सो बघू आता रात्रपर्यंत तर चालणारच आहेत. सो चला आधी स्वयंपाक करून घेते आणि मग बाकीचे सगळे कामं स्केड्यूल. सो जस्ट फायनली आता माझं आवरून झालं सगळं. फायनली सगळं माझं आवरून झालं. स्वयंपाक, वरण भात आणि भाकरी, आणि प्लस ते मिरचीचे भजे. त्याचं बॅटर रेडी करून ठेवलं आहे. अजून मम्मी आणि ते कोणीच घरी नाही, आणि यांना विचारलं मी, पण मग यांना पण लगेच जेवायचं नाही आहे. सो म्हटलं तर थोडंसं आपणही रेस्ट करू, कारण माझा पाय दुखायला लागला आहे. त्या 1-1.5 तासापासून खूप केव्हाची उभी. तो सगळं झालं, आता थोडा वेळ बसून घेते आणि मग बाकीचे सगळे कामं नंतर. सो गाईज, आता जस्ट माझं सगळं आवरून झालं आहे. आत्ता म्हणजे खूप वेळेपासून आवरून झालं होतं, पण बसलेलो होतो. सो म्हटलं आता वेळ होत आला, आता करीब म्हणजे जवळजवळ 11:30 होत आलेत. सो म्हटलं सकाळी पण लवकर उठायचं असतं. सो आता फेस वॉश करून घेतला आहे आणि आता स्किन केअर करून घेते, कारण का खूप उशीर होईल. आणि इथे पण क्रीम लावून घेते, कारण का हे पूर्ण त्याच्यावरतीच फ्लॅश पडतो आहे लाईटचा पण. एवढी स्किन प्लम्पी झाली इथली, सुजली पूर्ण. सो चला स्किन केअर करून घेऊ. खूप जास्त दुखतं यार ते असं इथून पण असं एवढं करता येणार नाही, एवढं दुखतं. इथपर्यंत सूज येते प्रॉपर, खूप दुखतं. तर खालची एक्सरसाइज आपण सोडून देऊ, कारण का हातच लावू देत नाही ते. आज थोडंसं आराम केलं तर बरं वाटलं.
नंतर होतीच कामं बरीचशी, टी पण झाली, जेवणं पण झाली, सगळं काही. शेवटचं स्किन केअर राहिलं होतं, सो तेही आता होत आलं आणि वेळ होत आली आपला ब्लॉग एंड करण्याची. त्या अगोदर सगळं झालं. क्रीम लावून घेते. क्रीम खरं माझ्यासाठी खूप असं सर नाही, ही पण असं पूर्ण निघून चालली आहे. सो ह्या गोष्टीचं टेन्शन येत नाही की जाईल की नाही म्हणून. दिवसातून 3दा लावायचे आणि ऑल सेट. 3-1 दिवसामध्ये नक्कीच फरक पडतो. आता हा दुसरा दिवस मी इथे लावते आहे, त्यानंतर फरक पडेल थोडासा. सो गाईज आता वेळ झाली आपला ब्लॉग एंड करण्याची. आय होप सो की तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही तो एन्जॉय देखील केला असेल. आणि थँक्यू सो मच की तुम्ही एवढा वेळ देता आपला ब्लॉग बघण्यासाठी आणि खूप चांगला सपोर्ट करताय. असा सपोर्ट तुमचा कायम असू द्या. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.